जय भीम, नमो बुद्धाय. तर मी आता एवढे दिवस झाले व्हिडिओ नाही काढले, 15 दिवस झालं कंप्लीट. कारण की कुठल्या कारणाबद्दल मी काढले नाही. तर माझा सक्का भाऊ वारलेला आहे, त्याच्यामुळं नाही का मी काढलेला नाही आहे व्हिडिओ. तर मी कधी काढन ती माहीत नाही आहे, कारण की 15 दिवस झाले फक्त. माझा भाऊ एक्सपायर झालेला आहे आणि तो काय आजारी वगैरे काय नव्हता. तो जाग्याला झोपल्या जागी तो गेला. तो पैलवान होता, चांगला होता, हट्टा खट्टा. असं पण नाही की तो म्हणजे आजारी वगैरे काय खाना पिणारा काय होता, असं काय नव्हतं. की फक्त तो झोपला आणि झोपल्या जागेला त्याचा जीव गेला. पैलवान माणूस होता तो आणि त्यामुळे मी दुःखात आहे. म्हणून मी एवढ्या लवकर काय व्हिडिओ काढू शकत नाही. फ्रेंड्स, तुम्ही मला समजू शकता. तर मी तुमची सर्वांची माफी मागते की मी व्हिडिओ लवकरात लवकर नाही बनवू शकत. तर मी असेच व्हिडिओ इकडले तिकडले टाकते या, कारण की चॅनेल माझा चालू राहावा, की बघत राहावं काय नाही काहीतरी. मी थोड्या दिवसानंतर तर थोडंसं मला बरं वाटल्याच्या नंतर मी व्हिडिओ काढायला सुरुवात करेन. पण आता सध्याला तर तुम्ही मला प्लीज समजून घ्या की माझा सक्का भाऊ गेलेला आहे आणि तो सगळ्यात लहान होता. तो सगळ्याच्या आम्ही त्याच्यावर इतकं प्रेम करत होतो ना, सगळ्याचा लाडका तो होता. आणि तो 30 वर्षाचा होता. तो काय म्हातारा कोतारा नव्हता किंवा काय नाही आहे. फक्त 30 वर्षाचा होता. त्याला 2 मुलं आहेत. मुलगी 2.5 वर्षाची, मुलगा 1 वर्षाचा आहे. एवढी छोटी छोटी त्याची मुलं आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्हाला एवढं टेन्शन येते ना, की त्या मुलांचं कसं व्हायचं, काय व्हायचं. म्हणून आम्ही खूप लय टेन्शनमध्ये आहे. आणि मेन म्हणजे तो आजारी वगैरे असता तर काय नसतं वाटलं, पण तो आजारी नव्हता, झोपल्या जागी तो गेलेला आहे. त्याच्यामुळे इतकं वाईट वाटतं ना ह्या सगळ्या गोष्टीचं. त्यामुळे मी लवकरात लवकर व्हिडिओ काढू शकत नाही. मला माफ करा बहीण भावांनो. तर मी असेच इकडले तिकडले व्हिडिओ टाकते, तुम्ही बघा. तर चला मी चालले कामाला. तर